नमस्कार, मी डॉक्टर किशोर मुंडे, संभाजीनगर येथील मेडिकल रुग्णालयात कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. जेव्हा जेव्हा नी रिप्लेसमेंटचा विचार येतो तर तेव्हा आपल्याला सगळ्यांना एकच कन्फ्युजन असतं, दोन्ही गुडघ्यांचं सोबत ऑपरेशन करायचं की ते एकानंतर एक करायचं. तर ह्याचं उत्तर आहे पेशंटच्या जनरल फिटनेसवर आणि त्याला असलेल्या मेडिकल कोमॉर्बिडिटीजवर आणि गुडघ्याची झीज किती प्रमाणात झालेली आहे हे सगळं त्यावर अवलंबून असतं. जर तुमचे दोन्ही गुडघे खूप जास्त झिजलेले आहेत, नॉर्मल तुमचे जे दैनंदिनीचे कार्य असतात ते तुम्ही व्यवस्थितपणे पार पडू शकत नसाल आणि तुम्हाला जर बीपी, शुगर किंवा बऱ्याचशा कोमॉर्बिडिटीज नसतील तर दोन्ही गुडघे हे सोबतच एकाच ऑपरेशनमध्ये आपण रिप्लेसमेंट करू शकतो. तर याचा फायदा काय असतो तर ओव्हरऑल कॉस्ट ही कमी होऊन जाते, अर्ली रिकव्हरी होते आणि सिंगल हॉस्पिटल ऍडमिशन स्टे मध्ये सगळं होत असतं. जर तुम्हाला अनकंट्रोल डायबिटीज असेल, तुमचा बीपी खूप फ्लक्च्युएशन करत असेल किंवा तुम्हाला हार्ट डिसीज असेल किंवा अनकंट्रोल अस्थमा असेल किंवा बऱ्याचशा अदर कोमॉर्बिडिटीज असतील तर अशा वेळी हे आपल्याला एकानंतर एक गुडघ्याचं प्रत्यारोपण म्हणजेच नी रिप्लेसमेंट हे ऍडवाइस केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मित्राचं किंवा रिलेटिव्हचा सल्ला न घेता तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवा, लेट युअर सर्जन इव्हॅल्युएट यू आणि त्यानंतर तुमच्या फिटनेसनुसार तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला एका गुडघ्याचं करायचंय की दोन्ही गुडघ्याचं सोबत नी रिप्लेसमेंट करायचं आहे ते.